नमस्कार. मी केशवराव भोसले नाट्यगृहाचा दगड. 100 वर्षापूर्वी राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी माझ्यासारख्या अनेक बांधवांना एकत्र घेऊन भव्य असे नाट्यगृह उभारले. कालांतराने नाट्यगृहाला संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण करण्यात आले. नाट्यगृहामध्ये गेली 100 वर्षे एकापेक्षा एक नाटकं सादर झाली. खूप नामवंत अभिनेते घडले. संगीताचा उदय, शेकडो हजारो गायक गायिका, व्याख्यानं, सत्कार समारंभ या सर्वांचा मी साक्षीदार आहे. गेली 100 वर्षे मी नाट्यगृह म्हणून दिमाखात उभा आहे. पण 8 ऑगस्ट 2024 रोजीचा सूर्य आमच्यावर का रागावला असेल? त्या रात्री आगीची एवढीशी ठिणगी आमच्यावर चालून आली आणि त्या ठिणगीने हळूहळू महाभयंकर रूप धारण केले. माझ्या डोळ्यासमोर माझे बांधव जळून खाक होत होते. माझा जीव गुदमरत होता. या भीषण आगीतही गेली 100 वर्षातले प्रत्येक दिवस माझ्या डोळ्याखालून जात होता. सलग 3 ते 4 तास आगीच्या डोहाने आम्हाला जखडून धरलेले. आम्हाला बघण्यासाठी कोल्हापुरातील असंख्य कलाकार धावून आलेले. त्यांच्या डोळ्यात स्वतःचे घर जळत असलेली भावना दिसत होती. पण मला खात्री आहे, कोल्हापूरकर माझा नवनिर्माण नक्कीच करतील. मी नाट्यगृहाचा दगड हा प्रत्येक कोल्हापूरकरांचा आत्मा आहे.